गाइस, वेलकम टू द चॅनल। तर आजची रेसिपी आहे चिकन मोमोज। चला पटकन इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। 1 किलो चिकन किमा, 3-4 हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, अदरक पेस्ट, 3-4 मोठे चिरलेले कांदे, काळी मिरी पावडर, धने पावडर, किचन किंग मसाला, जिरे पावडर, सोया सॉस, विनेगर आणि चवीनुसार मीठ। कढईमध्ये 3-4 चमचे तेल घालून त्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि अद्रक लसूण तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत त्याचा कच्चा स्मेल जात नाही। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत यामध्ये बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा आपण तोपर्यंत फ्राय करणार आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होऊन पिंकिश होत नाही। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत धने पावडर, जिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर, 1 चमचा डार्क सोया सॉस आणि 1 चमचा विनेगर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करूया। यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये चिकन खिमा घालायचा आहे। सर्व मसाला आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मैद्याचं कणिक थोडं घट्ट भिजवून घ्यायचं आहे आणि त्यामधला एक छोटा गोळा घेऊन तो 3-4 सेंटीमीटर लाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा बॅटर घालून त्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही शेप द्यायचा आहे। तर मी तुम्हाला अजून एक करून दाखवते। एका साइडनं थोडासा पोर्शन आतल्या बाजूला घालून तो जोरात प्रेस करून बंद करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने थोडं पोर्शन घेऊन अल्टरनेटिव्हली त्यामध्ये ॲड करत जायचं आहे। ही प्रोसेस दोन्ही साइडनी जॉईंट होत नाही तोपर्यंत करायची आहे। अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घ्यायचे आहेत आणि चाळणीला तेल लावून त्यावरती सर्व मोमोज ठेवून स्टीम करायला ठेवायचं आहे। याला 10 ते 12 मिनिट स्टीम द्यायची आहे। मोमोज शिजल्यानंतर त्याचा कलर थोडा चेंज होतो। हा फरक तुम्ही बघू शकता आधीच्या आणि आत्ताच्या कलरमध्ये। तर तयार आहेत आपले चिकन मोमोज। तुम्हाला कोणतं स्ट्रीट फूड आवडतं कमेंट करा।